झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेना प्रमुखांच्या जयघोषाच्या घोषणा दिल्या जात आहेत। शिवसेना प्रमुख अमर रहेच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि ही अंत्ययात्रा आता हळूहळू शिवसेना भवनच्या दिशेने चाललेली आहे। पुढच्या 1.5 ते 2 तासांमध्ये ही अंत्ययात्रा पोहोचेल शिवसेना भवनापर्यंत अशी अपेक्षा आहे। मात्र जी गर्दी आणि जो वाढता जनसागर या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होतो आहे, त्यामुळे कदाचित या अंत्ययात्रेचा वेग मंदावताना आपल्याला दिसतो आहे। मात्र ज्या आवेगाने शिवसैनिक मुंबईमध्ये येत आहेत, त्याच्यातूनच शिवसेना प्रमुखांवरचं प्रेम, त्यांच्यावरची निष्ठा, त्यांच्यावरची माया, त्यांच्याबद्दलचा आदर आणि त्यांच्याबद्दलचा एक प्रकारचा दरारा, या सगळ्याची सरमिसळ करून जे एक आदर्श नेतृत्व शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्रवासियांना दिलं, त्या नेतृत्वाला हा अखेरचा निरोप आहे, अखेरचा दंडवत आहे। जय भवानी आणि जय शिवाजी ही घोषणा घेऊन शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली, शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यानंतर आपल्या मावळ्यांना मोगलांच्या तावडीतून महाराष्ट्र सोडवण्यासाठी जय भवानी जय शिवाजी हा जो जयघोष त्यानंतर केला जाऊ लागला, तोच जयघोष घेऊन, तोच मंत्र घेऊन, तेच स्फुरण घेऊन शिवसेना प्रमुखांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसेना ही संघटना सुरू केली आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा शिवराज्य साकारण्याचं स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात सुद्धा आणलं। आज शिवसैनिक ही एक वेगळी ओळख शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मिळवून देण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं आणि त्याच्यामुळे शिवसेनेचा कार्यकर्ता हा केवळ कार्यकर्ता म्हणून इतर पक्षांप्रमाणे ओळखला जात नव्हता, तर शिवसेनेत काम करणारा, शिवसेनेशी संबंधित असणारा, शिवसेनेच्या सोबत असणारा, शिवसेनेच्या विचारांशी एकनिष्ठ असणारा प्रत्येक व्यक्ती हा शिवसैनिक झाला आणि त्यामुळे शिवसेनेला एक वेगळी ओळख मिळाली आणि ही वेगळी ओळख मिळण्याचं कारण होतं शिवसेना प्रमुखांची दूरदृष्टी, मराठी माणसासाठी, मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी उभारलेला लढा आणि केवळ मुंबईपुरता मर्यादित न राहता मुंबईपासून सुरुवात झालेला हा लढा काही वर्षांमध्येच ठाणे आणि नाशिक, पुण्यापर्यंत तर पोचलाच, मात्र महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावामध्ये हा लढा पोचला, ही चळवळ पोचली आणि अंतिमतः हा पक्ष पोचला। महाराष्ट्रामध्ये अपवादानेच असं एखादं गाव असेल ज्या गावामध्ये शिवसेना प्रमुख गेले नसतील, ज्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी सभा घेतली नसेल, पण प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात किंबहुना तालुक्यातल्या गावागावांमध्ये शिवसेना प्रमुख फिरले, तिथला माणूस शिवसेना प्रमुखांनी जोडला, प्रत्येक शिवसैनिकाशी त्यांनी वैयक्तिकरित्या संपर्क साधला, प्रत्येकाचंच मातोश्रीवर स्वागत होत असे, प्रत्येक शिवसैनिक, शिवसेना प्रमुखांना भेटायला येणारी प्रत्येक व्यक्ती ही मातोश्रीवर या प्रत्येक व्यक्तीचं सदैव स्वागतच केलं गेलं, त्याचं आदरातिथ्य सुद्धा केलं गेलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।